चला मंडळी, तर आज बनवायला घेऊयात मस्त झटपट अशी सुकटाची चटणी. तर खूप दिवस झाले आहे ना, सुकट घरामध्ये आणून ठेवलं होतं, पण बनवण्याचं काही लक्षातच येत नव्हतं. शेवटी काल आई बोलली का थोडीशी चटणी बनवून घे, कारण की काल होता बुधवार, म्हणजेच खायचा वार होता. तर सगळ्यात आधी आहे ना, डब्यातलं सुकट काढून छान असं साफ करून घेतलं. त्यातले खडे वगैरे सगळे काढून घेतले आणि नंतर स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं. थोडंसं गरम पाणी टाकून थोडा वेळ भिजत ठेवलं. आता इथे गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा ठेचलेलं लसूण टाकून छान परतवून घ्यायचं. 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले होते, ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून आहे ना, थोडासा तांबूस रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचंय. एक टोमॅटो बारीक कापलेला तो सुद्धा टाकलेला आहे. आता एक वांग सुद्धा मी इथे टाकणार आहे. वांग टाकून सुकट केलं की छान अशी चव येते, खूपच भारी लागते. तर वांग टाकून सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचं. तोपर्यंत सुकट सुद्धा छान असं भिजून तयार होतं. ते सुद्धा लगेचच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडा वेळ आता हे तेलामध्ये परतवून झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि किंचितचं पुन्हा मीठ टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि आता हे सगळं छान पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि एक वाफ द्यायची आहे. एका वाफेतच आहे ना, ही चटणी छान अशी बनून तयार होते. वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तयार झालेली आहे झटपट अशी ही सुकटाची चटणी, तेही वांगं टाकून. खूपच भारी लागते भाकरीसोबत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.